नमस्कार मंडळी. प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. TET बालमानसशास्त्र सराव 1000 प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव घेत आहोत. त्याचा हा 15वा भाग आज आपण पाहणार आहोत. बघा, आपण PYQs जे आहेत त्याचं 360 डिग्रीमध्ये अगदी सखोल असं विश्लेषण पाहत आहोत. यामध्ये आपण आजपर्यंत 14 भाग घेतलेले आहेत. आजचा हा 15वा भाग. 14 भागांमध्ये तुम्हाला प्रश्न कसे वाटले ते सुरुवातीला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की प्रश्न कसे होते. चला सुरुवात करूया भाग 15. तत्पूर्वी आपण भाग 14 मध्ये तुमच्यासाठी एक होमवर्क प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं होतं. तो प्रश्न असा होता: कृतिका घरात जास्त बोलत नाही परंतु शाळेत खूप जास्त बोलते, हे काय दर्शवते? तर याचे पर्याय दिले होते: तिच्या विचारांना शाळेत आदर मिळतो, शाळा प्रत्येक वेळी मुलांना जास्त बोलण्याची संधी देतात, शिक्षकांची मागणी असते की मुलांनी शाळेत जास्त बोलावे, आणि चौथा पर्याय दिला होता: कृतिकाला आपले घर आवडत नाही. तर या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1, तिच्या विचारांना शाळेत आदर मिळतो, हे आहे. सर्वांनी या ठिकाणी याचं उत्तर दिलं तर सर्वांचं अभिनंदन. आजच्या या 15व्या भागासाठी आपण आता प्रत्यक्ष सुरुवात करूया. चला, आजचा पहिला प्रश्न: रॉबर्ट स्टर्नबर्ग यांच्या बुद्धिमत्तेच्या त्रितंत्र सिद्धांतात खालीलपैकी कोणत्या पैलूचा किंवा घटकाचा समावेश होत नाही? पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 घटक प्रधान, 2 सामाजिक अनुभवजन्य, आणि चौथा पर्याय दिलाय संदर्भजन्य. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामाजिक. रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी 1985 मध्ये मांडलेला त्रितंत्र सिद्धांत हा सांगतो की बुद्धिमत्ता ही केवळ एकाच प्रकारची नसून ते 3 मुख्य घटकांचा संच आहे. बघा, त्रितंत्र सिद्धांत कोणी सांगितला? रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर त्याच्यामध्ये घटक प्रधान, अनुभवजन्य आणि संदर्भजन्य यांचा समावेश होतोय, परंतु प्रश्न आपल्याला होत नाही असा विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपलं उत्तर सामाजिक हे द्यायचं आहे. घटक प्रधान बुद्धिमत्ता जी आहे याच्यामध्ये शैक्षणिक यशासाठी ही अत्यंत आवश्यक आहे. यात माहितीचे विश्लेषण करणे, तुलना करणे आणि समस्या सोडवणे हे येतं. आणि जे अनुभवजन्य बुद्धिमत्ता आहे याच्यामध्ये बघा, नवीन परिस्थितीमध्ये जुन्या अनुभवांचा वापर करून काहीतरी नवीन निर्माण करणे हे येत असतं. आणि त्याच्यानंतर बघा, जो चौथा पर्याय दिलेला आहे संदर्भजन्य बुद्धिमत्ता, हा जो आहे हा आपल्या दैनंदिन जीवनातील वातावरणाशी जुळवून घेणे किंवा परिस्थिती आपल्या फायद्याची करून घेणे यामध्ये हे येत असतं. याला आपण व्यावहारिक बुद्धिमत्ता असेही म्हणतो. काय म्हणतो? व्यावहारिक बुद्धिमत्ता. मित्रांनो, तुमच्यासाठी बघा खास ट्रिक्स आहे. स्टर्नबर्गच्या बुद्धिमत्तेची टोपी म्हणजे कॅप. बघा इथं CAP तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर. तर हे कॅप याच्यानुसार आपण हे घटक लक्षात ठेवू शकतो. C म्हणजे काय बघा, तर घटक प्रधानसाठी कॉम्पोनेन्शियल, त्याच्यानंतर विश्लेषणात्मक याला अनालिटिक, आणि व्यावहारिक ज्याला आपण संदर्भजन्य असं इथं पर्यायामध्ये दिलेला आहे, तर प्रॅक्टिकल. म्हणजे हे जे कॅप लक्षात ठेवलं तर तुम्हाला रॉबर्ट स्टर्नबर्ग यांच्या बुद्धिमत्तेचा जो त्रितंत्र सिद्धांत आहे तो लक्षात राहील, त्याचे घटक लक्षात राहतील. बघा, याच्यामध्ये सोशल जो सामाजिक आणि इमोशनल या बुद्धिमत्ता येत नाहीत, लक्षात ठेवा. आणि एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये हा ट्रॅप टाकला जाऊ शकतो है ना. इथं जसं सामाजिक दिलेलं आहे तर हे याच्यामध्ये येत नाही त्रितंत्रमध्ये, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, हार्वर्ड गार्डनरचा बुद्धीचा सिद्धांत डॅश डॅश वर भर देतो. पर्याय 1 सामान्य बुद्धी, शाळेतील आवश्यक समान क्षमता, प्रत्येक व्यक्तीची विशिष्ट क्षमता, विद्यार्थ्यांत अनुबंधित कौशल्य. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रत्येक व्यक्तीची विशिष्ट क्षमता. बघा, गार्डनर यांनी 1983 मध्ये सांगितलं होतं
बुद्धिमत्ता ही एकच एक सामान्य घटक नसून ती स्वतंत्र असे 8-9 प्रकारच्या क्षमतांचा एक संच आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. अ, त्याच्यामध्ये बघा, जो विशिष्ट क्षमता हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांतानुसार बघा प्रत्येक व्यक्तीमध्ये काही खास क्षमता असतात, है ना. म्हणजे जो गार्डनरचा जो सिद्धांत आहे बुद्धीचा, त्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही खास क्षमता असतात. एखादा मुलगा गणितात कच्चा असू शकतो, पण तो संगीतात किंवा खेळामध्ये अत्यंत हुशार असू शकतो. मग गार्डनर म्हणतात की बुद्धिमत्ता मोजण्यासाठी केवळ आय क्यू टेस्ट जी आहे ती पुरेशी नाही, तर मुलाच्या अंगी असलेले जे विविध गुण आहेत तर ते सुद्धा पाहिले पाहिजेत, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा आता याच्यामध्ये इतर पर्याय चुकीचे का बरं आहेत, हे सांगायचं झालं तर सामान्य बुद्धी जे आहे ते चार्ल्स स्पियरमन यांनी तो विचार मांडला होता आणि गार्डनरने याला विरोध केला होता, खास म्हणजे जे सामान्य बुद्धी आहे त्याला. आणि बघा दुसरा पर्याय दिला होता शाळेतील आवश्यक समान क्षमता. शाळा अनेकदा फक्त भाषिक आणि तार्किक बुद्धिमत्तेवर भर देते, है ना, पण गार्डनर हा सर्वांगीण विकासावर भर देतो, त्यामुळं तोही पर्याय होऊ शकत नाही. आणि चौथा पर्याय दिला होता विद्यार्थ्यात अनुबंधित कौशल्य. बघा हा शब्दप्रयोग आहे तो वर्तनवादाशी संबंधित आहे. बुद्धिमत्तेच्या सिद्धांताशी तो शब्द संबंधित नाही आहे. याच्यामध्ये बघा तुमच्यासाठी एक मी खास चार्ट बनवलेला आहे, बुद्धिमत्तेचा प्रकार आणि त्याचं उदाहरण. तर नेमकं कोणती बुद्धिमत्ता कोणत्या व्यक्तीकडं असते. तर त्याच्यामध्ये बघा पहिलं या ठिकाणी दिलेलं आहे भाषिक. मग ही बुद्धिमत्ता कवी लेखक यांच्यामध्ये असते. तार्किक जर पाहिलं तर शास्त्रज्ञ गणिततज्ञ आणि संगीतविषयक जे आहे ते जर पाहायचं झालं तर गायक संगीतकार. आणि आंतरवैयक्तिक याच्यामध्ये नेते शिक्षक आणि समुपदेशक हे लोक याच्यामध्ये येत असतात. हा चार्ट लक्षात ठेवा, याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न परीक्षेमध्ये असतातच. चला पुढील प्रश्न बघू आपण. थ फ च ध्वनी आहेत. बघा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. रुपीम लेखीम शब्दीम आणि स्वनिम. या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न थोडासा विचित्र वाटू शकतो, परंतु व्यवस्थित लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतोय ते. बघा आता या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, स्वनिम. थ फ च हे ध्वनी जे आहेत ते स्वनिम आहेत. भाषेच्या रचनेमध्ये ध्वनी आणि अर्थाचे काही ठराविक स्तर असतात, ज्याच्यामध्ये बघा आपला स्वनिम हा जो अचूक पर्याय आहे, त्याच्यामध्ये बघा भाषेतील सर्वात लहान ध्वनी घटक आहे ना, ज्याचा स्वतःचा कोणताही अर्थ नसतो. लक्षात ठेवा, भाषेतील सर्वात लहान ध्वनी घटक ज्याचा स्वतःचा कोणताही अर्थ नसतो त्याला स्वनिम म्हणतात. कळलं का स्वनिम म्हणजे काय? बघा उदाहरण इथं दिलेलंच आहे त्यांनी, थ फ च हे काय स्वनिम. प्रश्नामध्ये लक्षात द्या ध्वनी असं म्हणलंय, तर ध्वनी म्हणलं की तुम्ही स्वनिमवर टिक करायचं, अलग लक्षात. आणि रुपीम म्हणजे काय आता याचा अर्थ तुम्हाला सांगतो मी. बघा तुम्हाला तर स्वनिम कळलं असेल, म्हणजे थ फ आणि च हे जे ध्वनी आहेत हे स्वनिम आहेत. आणि जेव्हा ध्वनी एकत्र येतात त्यावेळेस काय होतं, शब्द तयार होत असतो, ते मी सांगेन तुम्हाला. बघा तर रुपीम म्हणजे काय, सर्वात लहान हा घटक आहे. जेव्हा ध्वनी एकत्र येऊन एखादा अर्थपूर्ण छोटा शब्द किंवा प्रत्यय तयार होतो तेव्हा त्याला रुपीम म्हणतात. बघा शब्द किंवा प्रत्यय, प्रत्यय तर माहिती आहे तुम्हाला, जसं की ला असेल है ना, किंवा जर शब्द म्हणलं तर रमा है ना, हे जे आहे ते हे रुपीम आहे. आणि बघा लेखीम सांगायचं झालं तर ध्वनी लिहून दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जे लेखी चिन्ह असतात त्याला लेखीम म्हणतात. जर प्रश्नामध्ये थ फ च ही अक्षरे किंवा असं म्हणलं असं ही लिहिलेली चिन्हे आहेत असं जर म्हटलं तर तुम्हाला याचं उत्तर लेखीम द्यावं लागलं असतं. काय द्यावं लागलं असतं? लेखीम. तर स्वनिम जे आहे ते ध्वनीमुळे आपल्याला याचं उत्तर काय करायचं आहे, स्वनिम द्यायचे. तुमच्यासाठी आणखीन एक चार्ट आहे अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्ही तो पाहून घ्या. बघा इथं घटक त्याची इंग्रजी नावं त्याची वैशिष्ट्य आणि उदाहरणं इथं सांगितलेली आहेत.
तर स्वनिम आणि रूपिम ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. लेखीम वगैरे हे काय असं तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही, परंतु लेखी वगैरे काही विचारलं तर तुम्ही लेखीम असं तिथं उत्तर देऊ शकता. पण स्वनिम बघा, त्याला इंग्रजीमध्ये फोनिम म्हणतात. त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर भाषेचा सर्वात लहान ध्वनी घटक आहे हा, आणि त्याला अर्थ नसतो. त्याचं उदाहरण थ फ च त प है ना. तर नंतर पुढचा घटक बघा, रूपिम. याला इंग्लिशमध्ये मॉर्फिम म्हणतात. याचं वैशिष्ट्य असं आहे की भाषेचा सर्वात लहान अर्थपूर्ण घटक आहे हा. बघा, फोनिम जो आहे म्हणजे स्वनिम जो आहे तो सर्वात लहान ध्वनी घटक आहे ज्याला अर्थ नसतो. आणि रूपिम असा आहे की तो भाषेचा लहान घटक आहे पण त्याला अर्थ असतो. जसं बघा, उदाहरण सांगायचं झालं, आई, घर आणि काही प्रत्यय, ला, ने, हे स ला ते स ला ना ते काय तिचे प्रत्यय येतात ते प्रत्यय सगळे त्याच्यामध्ये येतात. आता पुढचं बघा घटक काय आहे, तर वाक्यरचना. याला इंग्लिशमध्ये सिंटॅक्स म्हणतात. तर याचं काय वैशिष्ट्य आहे, शब्द योग्य क्रमानं मांडण्याचे जे नियम आहेत है ना, त्याला आपण वाक्यरचना म्हणतो. आणि त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर मुलगा आंबा खातो, योग्य क्रमाने या ठिकाणी शब्द मांडलेले आहेत. आता चौथा घटक जो आहे तो घटक असा आहे की अर्थविन्यास, ज्याला इंग्लिशमध्ये सिमेंटिक्स म्हणतात. त्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर शब्दांचा आणि वाक्यांचा अर्थ लावणे हे काम अर्थविन्यास, ज्याला इंग्लिशमध्ये सिमेंटिक्स म्हणतात, याचं आहे. बघा आता, वाक्याला अर्थ असणे हे याचं आपण उदाहरण सांगू शकतो अर्थविन्यासचं. चला पुढे पाहू आपण पुढचा प्रश्न. वर्गात लिंगबुद्धित पासून दूर ठेवण्यासाठी शिक्षकाने डॅश 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 पर्याय दिलेले आहेत. मुलामुलींना एकत्र अपारंपरिक भूमिकेत ठेवावे, चांगली मुलगी चांगला मुलगा म्हणून विद्यार्थ्यांना चांगल्या कामाबद्दल प्रशंसा करावी. तिसरा पर्याय, कुस्तीमध्ये भाग घेण्यासाठी मुलींना निरुत्साहित करणे. आणि चौथा पर्याय, मुलांना जबाबदारी देणे आणि निर्भय बनविण्यासाठी प्रोत्साहित करणे. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच मुला मुलींना एकत्र अपारंपरिक भूमिकेत ठेवावे. बघा, वर्गामध्ये मुलामुलींमधील भेदभाव किंवा पूर्वग्रह दूर करण्यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अपारंपरिक भूमिका म्हणजे जो सांगितलेला आपला योग्य पर्याय आहे. तर समाजाने काही कामे फक्त मुलांची आणि काही फक्त मुलींची असं ठरवून दिलेली आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर जड वस्तू उचलणं मुलांचं काम आहे, रांगोळी काढणं मुलींचं काम आहे. जेव्हा शिक्षक याच्या उलट कृती करतात, म्हणजेच मुलींना मैदानी खेळात नेतृत्व देणे आणि मुलांना स्वयंपाक किंवा सजावटीच्या कामात सहभागी करून घेणे, तेव्हा मुलांच्या मनातील जो लिंगभेद आहे तो दूर व्हायला मदत होत असते. मित्रांनो, विचार करा, जर तुमच्या शाळेत मधल्या सुट्टीत फक्त मुलेच क्रिकेट खेळत असतील आणि मुली एका कोपऱ्यात बसून राहत असतील, तर एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? कमेंटमध्ये सांगा बरं, तुम्ही नेमकं काय कराल? त्यांना तसंच खेळू द्याल का मुलींनाही त्या संघामध्ये एकत्र येऊन खेळायला सांगाल? चला पुढील प्रश्न बघा. शाळेने विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नता का विचारात घेतली पाहिजे? पर्याय दिलेले आहेत. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक अंतर पूर्णपणे कमी करण्यासाठी. 2, विद्यार्थ्यांची प्रगती आणि क्षमता समान करण्यासाठी. 3, विद्यार्थी शिकण्यासाठी का समर्थ आहेत किंवा त्यांना अडथळे का येत आहेत हे समजून घेण्यासाठी. आणि 4, प्रत्येक विद्यार्थ्याला विशिष्ट आणि वेगळा अनुभव देण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, बघा, या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही एकदा लाईक हे बटन दाबा, कारण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांमध्ये आपण जे विश्लेषण घेत आहोत तर त्यामुळे तुमची पूर्ण कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होत आहे. आणि तुमच्यासाठी याची नोट्सची विश्लेषणासहित एकदम क्वालिटीची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. लक्षात ठेवा, त्या PDF ला 3 टप्प्यामध्ये पासवर्ड आहे. मी तुम्हाला पासवर्ड सांगतो आहे 3 टप्प्यामध्ये या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. पहिला पासवर्ड आहे 02,
चला बघा आता या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे. तर याचं अचूक उत्तर बघा आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी शिकण्यासाठी का समर्थ आहेत किंवा त्यांना अडथळे का येत आहेत हे समजून घेण्यासाठी. बघा या प्रश्नाबद्दल जर सांगायचं झालं तर शिक्षणाचा मुख्य उद्देश प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतेनुसार शिकवणे हा असतो. वैयक्तिक भिन्नता समजून घेतल्यामुळे शिक्षकाला हे कळते की एखादा विद्यार्थी गणितात का मागं पडतोय किंवा एखाद्याला भाषेची आवड का आहे. यामुळे शिक्षकाला आपली अध्यापन पद्धती जी आहे ती त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो है ना. तर चला तुमच्यासाठी सांगतो. वर्गात 50 मुलं असतील तर 50 वेगवेगळ्या प्रकारची मनं असतात. जसं डॉक्टर प्रत्येकाला सारखंच औषध देत नाही तसंच शिक्षकानं सुद्धा प्रत्येक मुलाची शक्ती आणि त्याची कमतरता ओळखून त्यांना शिकवलं पाहिजे आणि यालाच बालकेंद्रित शिक्षण म्हणतात. लक्षात ठेवा ही गोष्ट. चला पुढील प्रश्न. विद्यार्थ्यातील वैयक्तिक भिन्नतांना संबोधित करण्यासाठी विद्यालयात कोणत्या प्रकारची मदत उपलब्ध करून देऊ शकतो. पर्याय दिलेले आहेत बघा. बालकेंद्रित अभ्यासक्रमाचे पालन करणे आणि विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे. विद्यार्थ्यात वैयक्तिक भेद समानता करण्यासाठी उपाययोजना करणे. मंदगतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष शाळेत पाठविणे. आणि चौथा पर्याय दिलेला आहे सर्व विद्यार्थ्यांकरिता समान स्तराच्या अभ्यासक्रमाची चर्चा करणे. बघा या ठिकाणी आपल्याला हे 4 पर्याय दिलेले आहेत. तर यामध्ये लक्षात ठेवा हा प्रश्न मोठा दिसत आहे, पर्याय देखील मोठे दिसत आहेत. तर काय म्हणते का परीक्षेमध्ये आता जे प्रश्न येत आहेत ते अशाच प्रकारचे येत आहेत. थोडेसे पर्याय देखील मोठे आहेत आणि विचार करायला लावणारे आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बालकेंद्रित अभ्यासक्रमाचे पालन करणे आणि विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे. चला यामध्ये तुम्हाला मी सांगतो ही जी माहिती आहे वैयक्तिक भिन्नता म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची जी आहे ती शिकण्याची पद्धत, गती आणि आवड ही वेगळी असणे. जेव्हा अभ्यासक्रम मुलांच्या गरजानुसार लवचिक असतो ना तेव्हा प्रत्येक मुलाला शिकण्याची संधी मिळत असते. विविध संधी म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर चित्रकला, खेळ, प्रयोग किंवा चर्चेद्वारे शिकण्याची मुभा. यामुळे प्रत्येक मूल आपल्या आवडीच्या क्षेत्रात काय करतं प्रगती करत असतं. तर मित्रांनो विचार करा जर आपण माशाला झाडावर चढायला लावलं आणि माकडाला पाण्यात पोहायला लावलं तर ते कधीच यशस्वी होणार नाहीत. शिक्षण सुद्धा असंच आहे. प्रत्येक मुलाची ताकद वेगळी असते आणि ती ओळखणं म्हणजेच बालकेंद्रित शिक्षण असतं. लक्षात ठेवा. तुमच्या वर्गात एखादा मुलगा अभ्यासात कच्चा आहे पण चित्रकलेत खूप हुशार आहे तर मग तुम्ही त्याला काय म्हणता. त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित कर म्हणाल का चित्रकला काढ किंवा चित्र काढ छान, मी तुला लागलं तर काही मदत करतो. तुम्ही काय म्हणाल सांगा बरं कमेंटमध्ये. चला पुढील प्रश्न पाहू आपण. सतत व व्यापक मूल्यमापन डॅश डॅश वर भर देते. पर्याय दिलेले आहेत. अध्ययनाला सुनिश्चित करण्यासाठी व्यापक पद्धतीने व सतत परीक्षण करणे. अध्ययनाचे कशा प्रकारे निरीक्षण, नोंद व बदल करणे. शिक्षण बरोबर परीक्षा पद्धतीत बदल करणे. बोर्ड परीक्षेच्या अनावश्यकतेवर. तर बघा या ठिकाणी जे सतत व व्यापक मूल्यमापन आहे हे कशावर भर देते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अध्ययन कशा प्रकारे निरीक्षण, नोंद आणि बदल करणे है ना. म्हणजे अध्ययन जे आहे ते कशा प्रकारे त्याचं निरीक्षण, नोंद आणि बदल यावरती काय करत आहे भर देत आहे. बघा सतत व व्यापक मूल्यमापन म्हणजे काय तर आपण त्याला CCE म्हणतो है ना. CCEचा मुख्य उद्देश केवळ गुण देणे नसून तो विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणे हा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये मूल्यमापन हे वर्षाच्या शेवटी एकदाच न होता ते सतत झाले पाहिजे असं सांगितलेलं आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या प्रगतीचे निरीक्षण करावे, त्याची नोंद ठेवावी आणि जर मुलाला समजत नसेल
तर आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये बदल करावा, त्याच्यामध्ये सुधारणा करावी, हे सर्वसमावेशक असते. कारण यात अभ्यासासोबतच खेळ, कला आणि वर्तणूक त्याचं सुद्धा मूल्यमापन केलं जातं. बघा मित्रांनो, सतत व व्यापक मूल्यमापन म्हणजे नेमकं काय आहे? समजा, साधं उदाहरण सांगतो. समजा तुम्ही स्वयंपाक करत आहात. भाजी शिजताना तुम्ही ती म्हणजे चाकून पाहिली नाही, म्हणजे त्याचं तुम्ही निरीक्षण केलं नाही. मीठ कमी असेल, समजा निरीक्षण केलं, मीठ कमी असेल तर तुम्ही टाकू शकता, म्हणजे त्याच्यामध्ये बदल करू शकता. आणि मग ती तुम्ही काय करता, जे कोणी आहेत त्यांना जेवायला ते वाढता. हे झालं सतत मूल्यमापन. पण जर तुम्ही भाजी डायरेक्ट आलेल्या पाहुण्यांना वाढली आणि त्यांना सांगितलं की, म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं की मीठ कमी आहे, तर हे झालं वार्षिक मूल्यमापन. समजते ना मी काय म्हणतोय ते? आपल्याला मुलांच्या बाबतीत सुधारणा करणारा शिक्षक व्हायचा आहे. म्हणजे डायरेक्ट त्याचं वर्ष संपल्यानंतर तुम्हाला त्याच्या चुका कळून त्याच्या कमी, जे त्याच्याकडे काय आहे कमतरता त्याची, हे कळून उपयोग आहे का? नाही. त्याच्यामुळं काय आहे, जे सतत आणि व्यापक मूल्यमापन आहे ते याच्यासाठीच आहे. त्याच्यामध्ये त्याचं निरीक्षण करणे, नोंदी ठेवणे आणि मग त्याच्यानुसार त्याच्या गरजेनुसार काय करणे, आपल्याला त्याच्यामध्ये बदल करणे, हा त्याचा मूळ उद्देश असतो. चला पुढील प्रश्न बघू. शाळा आधारित मूल्यमापन प्रामुख्याने कोणत्या तत्वावर आधारित असते? जे स्कूल बेस्ड असेसमेंट आहे ते प्रामुख्याने कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर याची तत्व बघा काय दिलेले आहेत. शिक्षण मंडळाची जबाबदारी कमी करणे, हा पहिला पर्याय. दुसरा बघा, जागतिक किंवा राष्ट्रीय मानांकने प्राप्त करण्यात अडथळे निर्माण करणे. तिसरा, परिचित वातावरणात अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मदत करणे. आणि चौथा पर्याय, विद्यार्थी आणि शिक्षकांना निष्काळजी किंवा बेजबाबदार बनवणे. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जे निगेटिव्ह पर्याय आहेत ना, डायरेक्ट खोडून टाकायचे, ते उत्तरच नसते. जेवढे पॉझिटिव्ह, म्हणजे 99% असं असते की पॉझिटिव्ह जे आहेत तेच याची उत्तरं असतात. त्यामुळे चौथा पर्याय तर होऊच नाही शकत. बघा या ठिकाणी आपल्याला याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सॉरी पर्याय क्रमांक 2. बघा काय म्हणतंय, शाळा आधारित मूल्यमापन आहे ना, तर याचं प्रामुख्याने कोणत्या तत्वावर आधारित असते? जागतिक किंवा राष्ट्रीय मानांकने प्राप्त करण्यात अडथळे निर्माण करणे. मित्रांनो, याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आहे. माझ्याकडून 2 जे आहे ते चुकून टिक झालेलं आहे. बघा पर्याय क्रमांक 3 म्हणजे बघा, परिचित वातावरणात अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मदत करणे. तुम्हाला लक्षात येते ना, हा मोस्ट करेक्ट असलेला पर्याय आहे. कारण याच्यामध्ये बघा पर्याय तर बऱ्यापैकी सेमच असतात, पण हा जो आहे ना, विद्यार्थ्याच्या बाजूने विचार करा तुम्ही, आणि जो विद्यार्थ्याच्या बाजूने पॉझिटिव्ह विचार करतो तोच आपलं उत्तर असतो. परिचित वातावरणात अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मदत करणे, हे याचं अचूक उत्तर आहे. तर मित्रांनो बघा, तुम्हाला तुमच्या घरासमोर एखादं गाणं गायला सांगितलं. आता इथं परिचित वातावरण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे उदाहरण देतो. परिचित वातावरणामध्ये अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मदत करणे. परिचित वातावरण असा शब्द इथं वापरलेला आहे. तुम्हाला तुमच्या घरासमोर किंवा परिचित व्यक्तींच्या समोर गाणं गायला सांगितलं, तर तुम्ही एकदम खुलून चांगल्या प्रकारे ते गाणं गाऊ शकता. पण ते तुम्हाला सांगितलं अनोळखी लोकांसमोर जर म्हणा म्हणलं तर काय होतं तिथं थोडंसं तुम्ही काय घाबरल्यासारखे करता. पण घरच्यांसमोर जर आपण ते म्हणलं तर तिथं परिचित वातावरण असतं, आणि हेच तत्व शाळा आधारित मूल्यमापनात वापरलं जातं. म्हणजे ते जे वातावरण असतं ते परिचित असतं मुलांसाठी, है ना, आणि ते शिकण्यासाठी मग काय होतं, विद्यार्थ्यांना मदत करत असतं. तुम्हाला काय वाटतंय, बोर्डाची परीक्षा जास्त चांगली की शाळेत होणारी अंतर्गत परीक्षा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील प्रश्न पाहू आपण. अध्ययनाची सज्जता प्रामुख्याने खालीलपैकी कशाकडे संकेत देते? पर्याय दिलेले आहेत बघा. विद्यार्थ्यांचा सामान्य बुद्धिमत्ता स्तर, अध्ययन सातत्य, विद्यार्थ्यांचा वर्तमान संज्ञानात्मक स्तर, अध्ययन कार्याच्या स्वरूपाचे समाधान करणे, थॉर्नडाईकचा सज्जतेचा नियम. बघा, अध्ययनाची सज्जता म्हणले, रेडीनेस टू लर्न, हे कशाकडे संकेत देते असं विचारलंय. प्रश्न तुम्हाला जर व्यवस्थित समजला तर याचं अचूक उत्तर तुम्ही देऊ शकता, नाहीतर चौथा पर्याय टिक करता, मग तिथे काय होते,
आपली विकेट पडते. म्हणजे चौथा पर्याय याचं उत्तर नाहीच आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, अध्ययनाची सज्जता आहे ती अध्ययन सातत्यात विद्यार्थ्यांचा वर्तमान संज्ञानात्मक जो स्तर आहे त्याच्याकडे संकेत करत असते. म्हणजे बघा, आपण तर या ठिकाणी पर्याय चौथा देऊन चूक करतोच. पण लक्षात ठेवा, आधुनिक मानसशास्त्रानुसार सज्जता ही मुलाच्या मेंदूच्या विकासाशी संबंधित असते. तुम्हाला तो सज्जतेचा नियम आठवेल, पण तसं नाही आहे. जी मानसशास्त्रानुसार सज्जता ही मुलाच्या मेंदूच्या विकासाशी संबंधित असते. रशियन मानसशास्त्रज्ञ वायगोत्स्की आणि पियाजे यांच्या मते मूल एखादी गोष्ट शिकण्यासाठी तेव्हाच सज्ज असते जेव्हा त्याच्या मेंदूचा विकास त्या पातळीपर्यंत झालेला असतो. उदाहरण सांगायचं झालं, 2 वर्षाच्या मुलाला आपण भूमिती शिकवू शकत नाही, कारण त्याचा जो संज्ञानात्मक स्तर आहे तो अजून तिथपर्यंत पोहोचलेला नाही. म्हणूनच अध्ययन प्रक्रियेत मूल सध्या कोणत्या टप्प्यावर आहे हे पाहणं म्हणजेच सज्जता असते. बघा, तुमच्यासाठी मी एक इथं चित्र दाखवतो, याच्यामध्ये पहा. बघा इथं जे म्हणजे स्तर आहेत ते दिलेले आहेत. जसं की बघा, सेन्सोरो मोटर्स त्याच्यामध्ये बर्थपासून 2 वर्षापासून, ज्याला आपण संवेदी प्रेरक अवस्था म्हणतो, है ना. हे सगळं जीन पियाजे आणि म्हणजे त्यांनी संज्ञानात्मक विकासामध्ये मांडलेलं आहे त्या सिद्धांतामध्ये. त्याच्यामध्ये अवस्था, कालावधी आणि त्याची काही वैशिष्ट्य, विकास या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली जी आहे, या ठिकाणी पहिलं चित्र दिसते तुम्हाला सेन्सरोमोटरमध्ये. बघा, ते जन्मापासून 2 वर्षापर्यंतची अवस्था आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय असतंय तर जगाचे ज्ञान इंद्रियाद्वारे, जसं डोळे, कान आणि स्पर्श आणि कृतीद्वारे ते मिळवत असतं ते मूल. आणि वस्तुशाश्वतता म्हणजे बघा, वस्तू त्यांना डोळ्यासमोर नसली तरी ती अस्तित्वात असते हे ते समजतात. आणि हळूहळू प्रतिकात्मक विचार जे असतात ते या स्टेजमध्ये सुरू होत असतात. आता पुढचं बघा चित्र दुसरं. त्याच्यामध्ये काय, ती पूर्वक्रियात्मक अवस्था आहे जी 2 वर्षापासून 7 वर्षापर्यंत असते. याच्यामध्ये भाषेचा विकास जो असतो तो वेगानं होत असतो. वस्तूचे जे प्रतिकात्मक विचार आहेत ते सुरू होत असतात या ठिकाणी. याच्यामध्ये जगाकडं फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून ते पाहत असतात. म्हणजे अहमकेंद्री जी वृत्ती असते ती वृत्ती याच्यामध्ये येत असते. आणि त्याच्यामध्ये बघा नंतर सर्व जीवात, जसं निर्जीव वस्तूंना जीव आहे असं तो मानायला लागतो. जसं की बाहुलीला भूक लागली असं त्याला वाटतं, मग ते बाहुलीला जेवण भरवत असतं. हे या 2 ते 7 वर्षामध्ये होत असतं. त्याच्यानंतर बघा, तो तार्किक विचार जो आहे आणि ती वस्तूंचं जे वर्गीकरण आहे ते अजून विकसित झालेलं नसतं या अवस्थेमध्ये. जी पूर्वक्रियात्मक अवस्था आहे त्याच्यामध्ये. हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. तरी पण एक वेळेस ओव्हरलुक करून घ्या. बघा पुढचं तिसरं चित्र बघा. ती आहे मूर्त क्रियात्मक अवस्था, जी 2 ते 12 वर्षपर्यंत ती अवस्था असते. तर याच्यामध्ये काय होतं की तार्किक विचार सुरू होतो, पण तो फक्त मूर्त वस्तूंपुरता मर्यादित असतो. मूर्त म्हणजे काय समजते ना? मूर्त म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यासमोर जे असतात त्याला, है ना, जे डोळ्याच्या माघारी आहेत ते अमूर्त. तर तार्किक विचार सुरू होतो, पण ते फक्त जे दिसतात वस्तू त्याच्यापुरताच असतो. वर्गीकरण आणि श्रेणीबद्ध मांडणी करण्याची क्षमता जी आहे ती या अवस्थेमध्ये येते, मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्झर्वेशन समजणे. जसं की वस्तूचा आकार बदलला तरी तिचे वजन, आकारमान समान राहते. जसं की पाण्याचं वगैरे उदाहरण, या गोष्टी समजणे याच्यामध्ये येतात. पुढे बघा, चौथं चित्र तुम्हाला दिसतंय, अमूर्त क्रियात्मक अवस्था म्हणजे 12 वर्षापासून पुढे. त्याच्यामध्ये बघा, अमूर्त विचार जो असतो तो विकसित होतो. डोळ्यासमोर नसलेल्या कल्पनांचा विचार करणे इथं सुरुवात होत असते. त्याच्यानंतर बघा, जर तरच्या स्वरूपात विचार करणे, वैज्ञानिक समस्या सोडवणे हे या स्टेजमध्ये होत असतं. चौथी जी स्टेज आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये नैतिक आणि सामाजिक प्रश्नांवर विचार करण्याची क्षमता सुद्धा वाढीस लागायला सुरुवात झालेली असते. तर हे अशा प्रकारचा हा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट जे आहे ते आहे, ज्याला आपण बघा संज्ञानात्मक विकास म्हणतो.
ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावर हमखास प्रश्न असतो. मित्रांनो, विचार करा, एखादं 5 वर्षाचं मूल आहे है ना, चंद्राला काय म्हणतं ते सगळ्याला माहीत आहे, चांदोमामा म्हणतं. आणि त्याला वाटतं की चंद्र त्याच्यासोबत चालतोय, तो पुढे चालतोय, त्याच्यासोबत चंद्र चालतोय. तर पियाजेच्या मते ही नेमकं कोणती अवस्था आहे सांगा बरं? ही संवेदी प्रेरक अवस्था आहे की पूर्वक्रियात्मक अवस्था आहे? तुम्हाला आता या चित्रावरून तर समजलंच असेल. चला, तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढील प्रश्न घेऊ आपण. एखादा विद्यार्थी अक्षरांच्या लेखनात वारंवार चुका करतो, शब्दांमधील अंतर ओळखू शकत नाही आणि त्याचे अक्षर अत्यंत अस्ताव्यस्त आहे. यावरून त्याला खालीलपैकी कोणता अध्ययन विकार असण्याची शक्यता आहे? याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हा घटक मी सविस्तर घेतलेला आहे. चार्ट वगैरे तुम्हाला तिथं दिलेला आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी पाहून घ्या. बघा, पर्याय दिलेले आहेत: डिस्लेक्शिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया आणि अफॅशिया, असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डिस्ग्राफिया. बघा, ग्राफ लक्षात ठेवा, ग्राफ लिहिण्याशी संबंधित आहे. ते या ठिकाणी लिहिण्याबद्दल सांगितलेलं आहे, त्याचा अक्षर वगैरे खराब आहे, अस्ताव्यस्त आहे. तर हा जो अध्ययन विकार आहे तो डिस्ग्राफिया आहे. चला, पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या घटकाचा अध्ययन अक्षमतेशी थेट संबंध नाही किंवा तो त्याचा मुख्य कारक मानला जात नाही? नाही असं विचारलंय दोन्ही ठिकाणी. बघा, पर्याय एक दिलेला आहे मेंदूतील बिघाड, भावनिक अडथळे, वर्तणुकीतील अडथळे आणि चौथा दिलाय सांस्कृतिक घटक. कोणता नाही असं या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे. यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सांस्कृतिक घटक. बघा, अध्ययन अक्षमता ही प्रामुख्याने न्यूरोलॉजिकल समस्या असते, जी मज्जासंस्थेशी संबंधित असते. मग मेंदूतील बिघाड असेल, त्याच्यानंतर भावनिक अडथळे, वर्तणुकीले अडथळे, हे सगळे त्या अध्ययन अक्षमतेशी संबंधित आहेत. पण सांस्कृतिक घटक हा काही त्याच्याशी संबंधित नाहीये. चला, पुढील प्रश्न. एक समावेशी विद्यालय डॅश डॅश साठी बांधील असते. पर्याय दिलेले आहेत बघा: विद्यार्थ्यांच्या क्षमताची काळजी न करता सर्वांच्या अध्ययनाच्या परिणामाला सुधारण्यासाठी कटिबद्ध असणे. दुसरा पर्याय, विद्यार्थ्यांत अंतर करून आणि विशेष सक्षम बालकासाठी कमी संकल्पनात्मक लक्ष्य निश्चित करणे. विशेष रूपाने योग्य विद्यार्थ्यांच्या अध्ययन परिणाम सुधारण्यासाठी प्रतिबद्ध करणे. विद्यार्थ्यांच्या योग्यतानुसार त्याची अध्ययनाची गरज निश्चित करणे. बघा, हा प्रश्न वाटायला अवघड वाटतो. एकदम सोपा प्रश्न आहे, याच्यासारखा सोपा प्रश्न कोणताच नाही. का बरं माहिती आहे का? विद्यार्थ्यांच्या बाबतीत जिथे जिथे निगेटिव्ह बोललेला आहे तो पर्याय चुकीचा आहे, 100% चुकीचा आहे. बघा, मग या ठिकाणी काय काय सांगितलंय, तर तुम्ही म्हणजे पाहू शकता. चौथा पर्याय तर तुम्हाला लगेच लक्षात आला असेल. म्हणजे त्याची अध्ययनाची गरज निश्चित करणे, परिणाम सुधारण्याचे प्रतिबद्ध करणे. शब्द बघा, प्रतिबद्ध किंवा त्या विद्यार्थ्यामध्ये अंतर करणे, या या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विद्यार्थ्यांच्या क्षमताची काळजी न करता सर्वाच्या अध्ययनाच्या परिणामाला सुधारण्यासाठी कटिबद्ध असणे. म्हणजे कोण कसा आहे, त्याचं कोणाचा बुद्ध्यांक किती आहे, काही काळजी न करता सर्वांचे जे अध्ययन आहे त्याच्या परिणामाला सुधारण्यासाठी कटिबद्ध असणे. कारण त्यांनी काय म्हणलेलं आहे, समावेशी विद्यालय म्हटलेलं आहे, जिथे सर्वांना समान संधी असेल. त्यामुळे पर्याय तुमचा पहिला या ठिकाणी बरोबर आहे. तर समावेशी शिक्षणाचे मुख्य जे तत्व आहेत ते म्हणजे काय असतं की कोणीही मागे राहू नये, हे त्याचं मुख्य तत्व असतं. त्यामुळे समावेशी विद्यालयामध्ये काय विचार केला जाईल की कुणी हे मागं राहिलं नाही पाहिजे. जसं की एखाद्या म्हणजे जे समावेशी विद्यालय असतं याच्यामध्ये नेमके कोणती मुलं असतात, तर याच्यामध्ये अशी मुलं असतात, काही सामान्य मुलं असतात, काही दिव्यांग मुलं असतात, काही विशेष गरजा असणारी मुलं असतात. हे सगळे याच्यामध्ये एकत्रित शिकत असतात. मग शाळेची ही जबाबदारी आहे की मुलाची वैयक्तिक जी क्षमता आहे
कमी असली तरी त्याला योग्य संधी देणे आणि त्याच्या लर्निंग आउटकम्समध्ये सुधारणा घडवून आणणे. क्षमतेची काळजी न करणे याचा अर्थ या ठिकाणी असा होतो की कमी क्षमता आहे म्हणून त्याला डावललं जाऊ नये. आलं लक्षात? तर मित्रांनो, तुमच्या मते समावेशी शिक्षणामुळे सामान्य मुलांवर अन्याय होतो का? हो की नाही? तुमचं एकदम प्रामाणिक मत मला या ठिकाणी कमेंटमध्ये कळवा. चला, पुढील प्रश्न. प्रतिभाशाली विद्यार्थ्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? सत्य विचारलंय की असत्य विचारलंय हे इथं मात्र व्यवस्थित पाहत जा. बघा, सत्य आहे असं विचारलेलं आहे, तर पर्याय दिलेले आहेत. त्यांना अशा विशेष शैक्षणिक कार्यक्रमांची गरज असते जे सामान्य वर्गातील अध्यापनातून नेहमीच पूर्ण होऊ शकत नाही. दुसरा पर्याय दिला, ते शिक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय आपले अध्ययन पूर्णपणे स्वतंत्रपणे करू शकतात. पुढे बघा, ते वर्गातील इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी नेहमीच एक उत्तम आदर्श असतात. पुढे बघा, त्यांच्या अध्ययनात कधीही कोणतेही दोष किंवा अडचणी निर्माण होऊ शकत नाहीत. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यांना अशा विशेष शैक्षणिक कार्यक्रमांची गरज असते जे सामान्य वर्गातील अध्यापनातून नेहमीच पूर्ण होऊ शकत नाही. मित्रांनो, लक्ष द्या. बरेच शिक्षक हुशार मुलांकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना असं वाटतं की हा तर हुशार आहे, याला काय सांगायचं आहे. पण मानसशास्त्र म्हणतं की जर अशा मुलांच्या बुद्धीला योग्य आव्हान मिळालं नाही, चॅलेंज मिळालं नाही, तर ती मुलं वर्गामध्ये बोर होतात आणि मग चालू होतं त्यांचं खोड्या करणे वगैरे या गोष्टी. म्हणून त्यांना विशेष आव्हानांची जी आहे, विशेष चॅलेंज आहे ना, याची त्यांना गरज असते. विचार करा, जर एका रेसिंग कार माहीत आहे, तुम्ही गल्लीबोळातील एखाद्या रस्त्यामध्ये किंवा ट्रॅफिकमध्ये आणून चालवायला सांगितलं तर ती कार कधीच तिचा खरा वेग दाखवू शकणार नाही. मुलांचंही तसंच आहे. मुलांना तुम्हाला त्यांच्या बुद्धीला, म्हणजे त्यांच्या बुद्धीनुसार तुम्हाला खुराक देणं गरजेचंच असतं, त्यावेळेसच ते चमकतात. चला, पुढील प्रश्न. विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ही खालीलपैकी कोणत्या घटकांच्या आंतरक्रियेचा परिणाम असते? घटकांच्या आंतरक्रियेचा परिणाम विचारलेला आहे. त्याच्यामुळे बघा, पर्याय बघा. केवळ अनुवंशिकता, केवळ पर्यावरणीय प्रेरणा, अनुवंशिकता आणि पर्यावरण यांचे मिश्रण, ज्याला आंतरक्रिया म्हणतो आपण, केवळ मनोसामाजिक कारक. आणि याचं अचूक उत्तर आहे अनुवंशिकता आणि पर्यावरण यांचे मिश्रण, म्हणजे या अनुवंशिकता आणि पर्यावरण यांची आंतरक्रिया. बघा, या ठिकाणी जिथं जिथं केवळ केवळ असं विचार दिलेलं असतं ते पर्याय असू शकत नाही, कारण मानसशास्त्र हे कधीच म्हणजे एक साईडने एकतर्फी विचार कधीच करत नाही. त्यामुळं मुलांच्या बाबतीत तर असं कधीच नाही होत, एकतर्फी विचार कधीच होत नाही. त्यामुळे ते तिन्ही पर्याय तुम्हाला चुकीचे दिसतात आणि एक पर्याय योग्य दिसतोय, तो म्हणजे अनुवंशिकता आणि पर्यावरण यांचे मिश्रण, म्हणजे त्याची आंतरक्रिया. कोणती क्षमता किंवा प्रतिभा ही फक्त जन्मजात नसते, ती फक्त बाहेरून येत नसते. तर ही जी आहे ही दोघांचं काय असतं, आंतरक्रिया असते, दोघांचं मिश्रण असतं. मुलाला त्याच्या पालकांकडून जी बुद्धिमत्ता मिळते किंवा जी क्षमता मिळते त्याला अनुवंशिकता म्हणू आपण. आणि पर्यावरण जे आहे, मुलाला मिळणारं जे शिक्षण आहे किंवा घरातील वातावरण आहे आणि त्याचा जो सराव आहे, त्या क्षमतेला ते वाव देतं. त्याच्यामुळे बघा, या ठिकाणी अनुवंशिकता आणि पर्यावरण या दोघांची आंतरक्रिया जे आहे ते म्हणजे हा परिणाम असतो विद्यार्थ्यांची जी प्रतिभा असते ते. एक साधं उदाहरण सांगतो. एखादा मुलगा म्हणजे गाण्यासाठी जन्मजात गळा घेऊन जन्माला आलेला असतो, म्हणजे तो अनुवंशिक, त्याला चांगला आवाज असतो, पण त्याला योग्य गुरु किंवा सराव मिळाला नाही. म्हणजे जसं की आपण पर्यावरणाचा विचार करू आहे ना, त्याचं वातावरण आसपासचं, तर त्याची प्रतिभा जी आहे ते कधीच उमलणार नाही किंवा ते दिसून येणार नाही. सांगायचं झालं तर एखादं बी असतं, कितीही चांगल्या क्वालिटीचं बी असो आहे ना, एखाद्या चांगल्या क्वालिटीचं बी आणलं, मग त्याला योग्य माती, पाणी, सूर्यप्रकाश हे द्यावाच लागेल ना.
चांगलं बी आणलंय पण त्याला हे सगळं पर्यावरण मिळालं नाही, माती, पाणी, सूर्यप्रकाश, मग त्याचा उपयोग काय? किंवा एक साध्या क्वालिटीचं बी आहे, तिथं सगळं आहे, चांगली माती आहे, चांगला सूर्यप्रकाश येतो, पाणी चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण बीच जर चांगलं नसेल तर मग तिथे चांगलं उत्पन्न मिळू शकेल का आपल्याला? किंवा तिथे एखादा चांगला मोठा वृक्ष उभा राहू शकेल का? नाही. त्याच्यामुळं जे जीन्स, ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो, ते आणि पर्यावरण हे दोन्ही सोबत असले पाहिजेत. चला पुढील प्रश्न पाहू. मुलांमध्ये प्रभावी अध्ययन आणि श्रवण यासाठी खालीलपैकी कोणते वातावरण सर्वात जास्त उपयुक्त ठरेल? तर याचे पर्याय दिलेत. एका दीर्घ काळापर्यंत निष्क्रियपणे ऐकत राहणे, दररोज न चुकता नियमितपणे गृहपाठ करत राहणे, प्रत्येक विद्यार्थ्यांकडून फक्त वैयक्तिक काम करून घेणे, विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रमाणात स्वातंत्र्य देणे की त्यांनी काय शिकावे आणि कसे शिकावे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तुम्हाला लक्षात आला असेल लगेच, कारण हा जो पर्याय चौथा होता तो विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य देणे आणि त्यांच्यासाठी पूर्ण पॉझिटिव्ह होता. म्हणजे अध्ययनाचे वातावरण हे केवळ शांतता राखणे हे नसते, तर मुलांचा त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग जो असतो त्याच्यावर हे अवलंबून असतं, अध्ययनाचं जे वातावरण असतं ते. आधुनिक बालमानसशास्त्रानुसार जेव्हा आपण विद्यार्थ्यांना स्वयं निर्णय म्हणजे सेल्फ डिसिजन घेण्याची जी संधी देतो, तेव्हाच त्याची जी शिकण्याची ओढ असते ती वाढत असते. यालाच लर्नर ॲटोनॉमी म्हणतात. जर मुलाला स्वतः काय शिकायचं आहे आणि ते कोणत्या पद्धतीने शिकायचं आहे हे जर त्याला त्याचं स्वातंत्र्य मिळालं तर ते वातावरण जे आहे ते त्याच्या अध्ययनासाठी सर्वात योग्य असतं. चला पुढील प्रश्न. गती कौशल्यात डॅश डॅश अध्ययन अयोग्यता मानली जाते. बघा या ठिकाणी अध्ययन अयोग्यता याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये बघा पर्याय दिलेले आहेत. डिस्प्लेक्सिया, डिस्कॅल्कुलिया, डिस्लेक्सिया आणि डिस्फेजिया. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डिस्प्लेक्सिया. याच्यामध्ये गती कौशल्य म्हणलेले आहेत. आता तुम्हाला गती कौशल्य काय असते हे समजलं पाहिजे, त्यावेळेस हा प्रश्न सुटेल, नाही तर नाही सुटणार. बघा गती कौशल्य जे आहे ते याच्यामध्ये त्याला आपण मोटर स्किल म्हणतो है ना. जसं की धावणे, उड्या मारणे, चेंडू पकडणे किंवा पेन पकडणे, शर्टाचं बटन लावणे, हे गती कौशल्य असतात है ना. आणि या कौशल्यामध्ये ज्याला अडथळा येतो त्यांना डिस्प्लेक्सिया असू शकतो. काय असू शकतो? डिस्प्लेक्सिया. बघा गती कौशल्यांचे मुख्य 2 प्रकार पडतात. परीक्षेत यातील उदाहरण देऊन प्रकार ओळखायला सांगतात. बघा हे डिस्प्लेक्सिया लक्षात ठेवा. आता तुम्हाला मस्त एक चार्ट दाखवतो, आवडला तर तुम्ही लाईक करा एकदा. बघा खूप महत्त्वाचा चार्ट आहे, याच्यावर प्रश्न आला तर तुम्हाला हा या मार्क देऊन जाणार आहे. बघा गती कौशल्यांचे मुख्य 2 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये स्थूल गती कौशल्य आणि सूक्ष्म गती कौशल्य असे 2 या ठिकाणी तुम्हाला प्रकार दिसतात. तर त्याची काही वैशिष्ट्ये बघा, त्याची व्याख्या सांगायची झालं तर स्थूल गती कौशल्य म्हणजे शरीरातील मोठ्या स्नायूंचा वापर करून केल्या जाणाऱ्या हालचाली, त्याला स्थूल गती कौशल्य म्हणतात. आणि सूक्ष्म गती कौशल्य जे आहेत ते हाताची बोटे आणि मनगटातील लहान स्नायूंचा वापर करून केल्या जाणाऱ्या हालचाली, हे 2 असा तुम्हाला फरक लक्षात येईल. बघा स्थूल गती कौशल्याचा जो विकास आहे हा विकास आधी होतो, म्हणजे केंद्राकडून परिघाकडे, आणि सूक्ष्म गती कौशल्य जे आहेत याचा विकास नंतर होतो, म्हणजे जसं की अचूकता येण्यासाठी वेळ लागत असतो. आणि स्थूल गती कौशल्याचं उदाहरण सांगायचं झालं, धावणे, उड्या मारणे, सायकल चालवणे, चेंडू फेकणे, पोहणे, हे आहे स्थूल गती कौशल्याचं, कारण इथं मोठ्या स्नायूंचा वापर होतो. आणि सूक्ष्म गती कौशल्य आहे याचं उदाहरण लिहिणे, चित्र काढणे, मणी ओवणे, सुईत दोरा ओवणे, बटन लावणे, कारण या ठिकाणी जे छोटे स्नायू आहेत त्यांचा वापर होत असतो. स्थूल गती कौशल्यामध्ये अडथळा बघा, मोठ्या हालचालीत ताळमेळ बसत नाही. आणि सूक्ष्म गती कौशल्यामध्ये पेन्सिल पकडणे किंवा नीट लिहिण्यामध्ये अडचण येणे हे अडथळे असतात. चला पुढील प्रश्न बघा. अध्ययन अक्षमता ही प्रामुख्याने
कशी असते, जी लर्निंग डिसॅबिलिटी. 3-4 प्रश्न आपले याच्यावरच झालेले आहेत, त्यामुळे तुमचा हा घटक एकदम पक्का होऊन जाणार आहे. तुम्हाला तो मार्क्स देऊनच जाणार आहे. चला, आपल्या नोट्सचा दुसरा पासवर्ड आहे 05. पुढचा प्रश्न बघा. अध्ययन अक्षमता ही प्रामुख्याने कशी असते? पर्याय दिलेले आहेत. एक स्थिर अवस्था, एक बदलणारी अवस्था, कार्यपद्धतीचे नुकसान करणारी नसते आणि योग्य मार्गदर्शनानेही सुधारता येत नाही, असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर प्रामुख्याने कशी असते हे सांगायचं आहे. बघा, अध्ययन अक्षमता याचं जे उत्तर आहे ते आपण पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. कारण ही जी अवस्था आहे ती ही बदलत असते. अध्ययन अक्षमता ही काही कायमस्वरूपी नाही आहे, ती एक बदलणारी अवस्था आहे. अध्ययन म्हणजे त्याच्यामध्ये ते अपंगत्व वगैरे काही नाही आहे. ती एक अवस्था आहे जी 100% बदलली जाऊ शकते. अध्ययन अक्षमता ही स्थिर नसते. म्हणजे याचा अर्थ असा की जर मुलाला योग्य वेळी निदान म्हणजे त्याचं डायग्नोसिस झालं, योग्य शैक्षणिक वातावरण मिळालं आणि जर विशेष सराव मिळाला तर त्याच्यात सुधारणा 100% होते. ते वेळेनुसार आणि उपचारानुसार बदलू शकते. म्हणून त्याला आपण व्हॅरिएबल स्टेट म्हणू शकतो, म्हणजे बदलणारी अवस्था म्हणू शकतो, है ना. चला, पुढील प्रश्न. डॅश डॅशच्या व्यतिरिक्त खालील समस्या समाधानाच्या प्रक्रियेचे कथन आहे. पर्याय बघा. समस्येची ओळख, समस्येला छोट्या स्वरूपात विभाजन करणे, संभावित युक्ती शोधणे आणि चौथा पर्याय परिणामाची अपेक्षा करणे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, परिणामांची अपेक्षा करणे. मित्रांनो, समस्या समाधान ही एक अशी पद्धतशीर प्रक्रिया आहे. या प्रश्नाच्या व्यतिरिक्त म्हणजे हा शब्द या प्रश्नामध्ये च्या व्यतिरिक्त जो आहे ना, तो हा जो शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण तो आपल्याला प्रक्रियेचा भाग नसलेला घटक शोधायला सांगतो. हो ना. च्या व्यतिरिक्त, हे ना. लक्षात द्या, शब्दावर तो प्रश्न कसा टॅकल करायचा ते असतं. तुम्हाला समजलं पाहिजे ते. बघा, समस्या समाधान प्रक्रियेत काही ठराविक पायऱ्या असतात. आता तुम्हाला इथं लक्षात आलंय की परिणामाची अपेक्षा करणे च्या व्यतिरिक्त खालील समस्या समाधानाच्या प्रक्रियेचे कथन आहे. म्हणजे बघा, हे 3 जे आहेत ते कथन आहेत, है ना. समस्या समाधानाच्या प्रक्रियेचे काय आहेत? कथन आहेत. पण चौथं काय आहे? नाही आहे. तर या पायऱ्या सांगतो मी आता तुम्हाला एकदा डिटेलमध्ये, व्यवस्थित लक्ष द्या. बघा, समस्या समाधान प्रक्रियेत काही ठराविक पायऱ्या असतात. पहिली पायरी बघा, समस्येची ओळख, है ना. समस्येची ओळख, जी पहिला पर्याय दिला होता आपल्याला. याच्यामध्ये काय असतं, जोपर्यंत आपल्याला समस्या नेमकी काय आहे हे समजत नाही तोपर्यंत आपण ती सोडवू शकत नाही. दुसरी पायरी दिलेली असते बघा, विभाजन. म्हणजे बघा, दुसरा पर्याय सांगितला होता हा तुम्हाला. मोठ्या समस्या असेल तर ती छोट्या तुकड्यांमध्ये विभागल्यास ती सोडवणे काय होते, सोपे जाते. जसं गणितामध्ये आपण पायऱ्या पायऱ्यानं गणित सोडवतो, है ना. आणि तिसरी पायरी बघा, युक्त्या शोधणे. म्हणजे उपलब्ध जी माहिती आहे त्याच्या आधारे विविध पर्यायांचा जो आहे तो विचार करणे. हे या गोष्टी इथं येतात. मित्रांनो बघा, समस्या सोडवताना सर्वात पहिली पायरी कोणती असते सांगा बरं आता तुम्ही. आता तुम्हाला हे समजलं असेल. म्हणजे उपाय शोधणे की समस्येची ओळख पटवणे? चला, कमेंट करून सांगा नेमकं काय आहे उत्तर याचं. पुढचा प्रश्न बघा. वर्गात प्रभावी अध्यापन आणि लोकशाही वातावरण निर्माण करण्यासाठी एका शिक्षकाने काय करावे? पर्याय दिलेले आहेत याचे. विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुकांकडे अत्यंत गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपात पाहून त्यांच्यावर कडक टीका करावी. दुसरा पर्याय, विद्यार्थी किती वेळा चुका करणे टाळतो यालाच त्याच्या यशाचे एकमेव माप समजावे. आणि तिसरा पर्याय, जेव्हा विद्यार्थी आपले विचार मांडण्याचा किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतील तेव्हा त्यांना मध्येच टोकू नये. आणि चौथा पर्याय, फक्त व्याख्यानावर जास्त भर द्यावा आणि माहितीसाठी केवळ छापील साहित्य उपलब्ध करून द्यावे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, जेव्हा विद्यार्थी आपले विचार मांडण्याचा किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतील
तेव्हा त्यांना मध्येच टोकू नये. हे शिक्षकांनी केलं पाहिजे, तर वर्गात प्रभावी अध्यापन आणि लोकशाही वातावरण निर्माण होत असते. त्यामुळे लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपलं याचं उत्तर आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी आपले विचार मांडतोय तेव्हा त्याचं जे मगा पाहिलेले जो होता ना संज्ञानात्मक विकास आहे ना, तो संज्ञानात्मक प्रक्रियेचा वापर करत असतो. जर शिक्षकानं त्याला मध्येच टोकलं, थांबवलं, तर त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्याच्या विचारांची जी मालिका असते ती तुटत असते. मग मुलाला स्वतःला व्यक्त होऊ देणे हे एका जिवंत वर्गाचं उदाहरण असतं. त्यामुळे लक्षात ठेवा. चला, प्रश्न पुढचा. सीमा परीक्षेत ग्रेड मिळविण्यासाठी इच्छुक आहे. जेव्हा ती परीक्षा कक्षात दाखल होते अथवा परीक्षेला सुरुवात होते, तेव्हा ती अत्याधिक नाराज होते. तिचे पाय थंड पडतात, तिच्या हृदयाची धडधड वाढते आणि ती प्रश्नांचे व्यवस्थित उत्तर देऊ शकत नाही. याचं मुख्य कारण काय असू शकतं? प्रश्न खूप मोठा आहे बघा. तिला आपल्या तयारीविषयी आत्मविश्वास नाही. ती या परीक्षेच्या गुणाविषयी अधिक विचार करते. पर्यवेक्षक शिक्षिका जी ड्युटीला आहे ती तिची वर्ग शिक्षिका असून ती स्वभावाने खूप कठोर आहे. आणि चौथा पर्याय, ती अचानक आलेल्या परिस्थितीचा सामना करू शकत नाही. तर याचं अचूक उत्तर काय असेल बरं? यस, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ती अचानक आलेल्या परिस्थितीचा सामना करू शकत नाही. बघा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप जास्त उत्सुक असतो किंवा महत्त्वाकांक्षी असतो, तेव्हा मेंदूवर प्रचंड ताण येतो. परीक्षा कक्षामध्ये गेल्यावर होणारी शारीरिक लक्षणे म्हणजेच पाय थंड पडणे, धडधड वाढणे, हे अतिसंवेगाचं म्हणजे हाय इमोशनल जे असतं ना त्याचं लक्षण आहे. अशा वेळी बुद्धीपेक्षा भावना जी असते ती वरचढ ठरते आणि व्यक्तीला माहीत असलेले उत्तरही आठवत नाही. म्हणजे बघा, बुद्धीवर भावना काय होते? वरचढ ठरते आणि यालाच भावनिक असंतुलन म्हणत असतात. मित्रांनो, तुमच्यासोबत कधी असं घडलंय का की परीक्षेत पेपर हातात आल्यावर तुम्ही सगळं विसरून गेला? घडलं होतं का? कमेंट करून नक्की सांगा. पुढचा प्रश्न घेऊ आपण. खालीलपैकी कोणती संज्ञानात्मक क्रिया दिलेल्या सूचनेच्या विश्लेषणासाठी उपयोगात आणली जाते? पर्याय बघा. ओळख करणे, भेद करणे, वर्गीकृत करणे आणि चौथा वर्णन करणे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भेद करणे. मित्रांनो, हा प्रश्न ब्लूमच्या वर्गीकरण आहे ना, ब्लूम्स टॅक्झॉनॉमी याच्यावर, या सिद्धांतावर आधारित आहे. विश्लेषण ही उच्च स्तरावरील संज्ञानात्मक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण एखाद्या माहितीचे किंवा सूचनेचे विश्लेषण करतो तेव्हा आपण ती माहिती सुट्टी सुट्टी करत असतो आणि त्यातील घटकांमध्ये संबंध तपासत असतो. विश्लेषण करणं म्हणजे केवळ माहिती वाचणं नाही, तर त्यातील दोन गोष्टींमधील फरक समजून घेणं असतं. दिलेल्या माहितीतील कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, कोणती नाही, हे ठरविण्यासाठी आपण भेद करत असतो त्याच्यामध्ये. आणि ही प्रक्रिया सर्वात जास्त आवश्यक असते. यात आपण माहितीचे भाग करून त्यांच्यातील अंतर्गत संबंध जो असतो तो संबंध शोधत असतो. चला, पुढील प्रश्न पाहू. राजेश एक चोखंदळ वाचक आहे. तो केवळ पाठ्यपुस्तकेच वाचत नाही, तर ग्रंथालयात जाऊन अवांतर पुस्तकेही वाचतो. शिक्षकांनी किंवा पालकांनी न सांगताही तो स्वतःहून अभ्यास करतो आणि शिकण्याचा आनंद घेतो. राजेशचे म्हणजे वर्णन खालीलपैकी कोणत्या स्वरूपात करणे सर्वात योग्य ठरेल? प्रश्न खूप मोठा आहे. पर्याय बघा आता काय दिलेले आहेत. तथ्य आधारित विद्यार्थी, शिक्षक प्रेरित विद्यार्थी, आकलन आधारित विद्यार्थी आणि चौथं दिलेलं आहे आंतरिक स्वरूपात प्रेरित विद्यार्थी. शब्दांचा अर्थ कळला पाहिजे, पटकन सुटेल हा प्रश्न. बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंतरिक स्वरूपात प्रेरित विद्यार्थी. बघा, आंतरिक म्हणजे जो स्वतः मधून प्रेरित आहे तो विद्यार्थीच असं करू शकतो. म्हणजे प्रेरणा म्हणजे अशी शक्ती जी व्यक्तीला
ध्येय गाठण्यासाठी कृती करायला भाग पडत असते. आणि जेव्हा एखादा विद्यार्थी म्हणजे बाह्य प्रेरणा असते, जसं की बक्षीस म्हणजे चॉकलेट, पैसे, पालकांनी केलेलं कौतुक, याच्यासाठी अभ्यास करत नाही. तो जो असतो आंतरिक प्रेरणेवाला, तो स्वतःच्या समाधानासाठी आणि जी त्याची जिज्ञासा असते ती जिज्ञासा शमवण्यासाठी किंवा एखाद्या विषयाच्या आवडीपोटी तो शिकत असतो. त्याला जे आहे ते आंतरिक प्रेरणा म्हटलं जातं. राजेश स्वतःहून ग्रंथालयात जातो आणि त्याला कोणतीही सांगण्याची गरज पडत नाही, कोणीही सांगायची गरज नाही. तो शिकण्याचा आनंद घेत असतो, याच्यामध्ये स्पष्ट जाणवतं. चला पुढील प्रश्न. प्राथमिक स्तरावर जेव्हा मुलांना स्वतःहून शोध घेण्याची किंवा प्रयोग करण्याची मुभा दिली जाते, तेव्हा ते अत्यंत आनंदी होतात. मात्र जेव्हा त्यांच्या या प्रयत्नांना निरुत्साहित केलं जातं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, तेव्हा ते अस्वस्थ किंवा दुःखी होतात. त्यांच्या या प्रतिक्रियेचे मुख्य कारण काय असते? नेमकं काय विचारलंय लक्षात ठेवायचं प्रश्नामध्ये. त्यांची जी प्रतिक्रिया आहे त्याचं मुख्य कारण विचारलंय. पर्याय पहा. स्वतःची उपेक्षा कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी, वर्गातील इतर मुलांशी केवळ एकरूप होण्यासाठी, वर्गात मुद्दाम होऊन अव्यवस्था निर्माण करण्यासाठी, आणि चौथा पर्याय आपल्या अंगभूत क्षमतेचा प्रभावी वापर करण्यासाठी. ती याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आपल्या अंगभूत क्षमतेचा प्रभावी वापर करण्यासाठी. जे कॉम्पिटन्सी आहे त्याचा वापर करण्यासाठी. बघा, प्रत्येक मुलामध्ये आहे ना कार्यक्षमता असते. प्राथमिक स्तरावरील मुलं नैसर्गिकरित्या जिज्ञासू असतात. जेव्हा ते एखादी गोष्ट स्वतःहून शोधतात तेव्हा त्यांना त्यांच्या शक्तीचा किंवा त्यांची जी क्षमता आहे, कॉम्पिटन्सी आहे, त्याचा अनुभव येतो. म्हणजे मी हे करू शकतो ही भावना त्यांना आनंद देत असते. जेव्हा शिक्षक त्यांना ते थांबवतात, म्हणजे हे करू नको, ते करू नको, तेव्हा त्यांच्या या शक्तीच्या वापरामध्ये अडथळा येतो आणि मग परिणामी ते दुःखी होतात. पुढील प्रश्न पाहू चला. मानवी बुद्धिमत्ता आणि विकास या विषयाचे सखोल ज्ञान शिक्षकाला प्रामुख्याने कशासाठी सक्षम बनवते? पर्याय 1, अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचालींवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी, विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनाबाबत स्पष्टता निर्माण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचे जीवन अधिक चांगल्या प्रकारे कसे बदलता येईल हे सांगण्यासाठी, आणि चौथा पर्याय आपल्या अध्ययनाचा सराव कोणताही भेदभाव न करता निष्पक्षपणे करण्यासाठी. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनाबाबत स्पष्टता निर्माण करण्यासाठी. बघा, एक शिक्षक म्हणून जेव्हा आपल्याला मुलांच्या विकासाचे टप्पे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचे प्रकार माहीत असतात, तेव्हा आपले अध्यापन जे असते ते प्रभावी होत असते. वर्गात सर्वच मुले सारखी नसतात. कोणाची ग्रहणशक्ती जास्त असते तर कोणाला एखादी गोष्ट समजायला वेळ लागतो. जेव्हा शिक्षकाला म्हणजे बालविकास समजतो तेव्हा त्याला हे स्पष्ट होते की कोणत्या मुलाला कोणत्या वेळी आणि कोणत्या पद्धतीने शिकवायचं आहे, आणि यालाच अध्यापनातील स्पष्टता म्हणतात. काय म्हणतात याला? अध्यापनातील स्पष्टता. लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, तुमच्या मते शिक्षकासाठी विषयाचं ज्ञान जास्त महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांच्या मनाचं ज्ञान, म्हणजे विद्यार्थ्यांचे जे मन आहे त्याचं ज्ञान शिक्षकाला असलं पाहिजे? नेमकं तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत आपण चला पुढचा प्रश्न घेऊ. बालविकास आणि अध्ययन यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान तांत्रिक दृष्ट्या सत्य आहे? म्हणजे तांत्रिक दृष्ट्या नेमकं काय सत्य आहे हे विचारलेलं आहे. तर कशाच्या संदर्भात? बालविकास आणि अध्ययन. पर्याय दिलेले आहेत. विकास आणि अध्ययन हे सामाजिक सांस्कृतिक संदर्भांपासून पूर्णपणे अलिप्त किंवा अप्रभावित असते. दुसरा पर्याय, सर्व विद्यार्थी नेहमी एकाच
निश्चित किंवा ठराविक पद्धतीने शिकतात. आणि तिसरा पर्याय, खेळणे हे बोधात्मक विकास आणि सामाजिक सक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि चौथा, शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे हे त्यांच्या संज्ञानात्मक विकासात अडथळा निर्माण करते. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खेळणे हे बोधात्मक विकास आणि सामाजिक सक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. हे विधान तांत्रिक दृष्ट्या जे आहे ते सत्य आहे. कशा संदर्भात? बालविकास आणि अध्ययन यांच्या संदर्भात. बघा, खेळ ही मुलांसाठी केवळ करमणूक नसून ते जे आहे ते शिक्षणाचं एक प्रभावी माध्यम असतं. खेळामुळं मुलांचा जो बुद्ध्यांक आहे तो वाढतो आणि त्यांना समाजामध्ये कसं वागायचं याचं शिक्षण मिळत असतं. यालाच लर्निंग थ्रू प्ले असं म्हटलं जातं. या ठिकाणी आजच्या भागातील 25 प्रश्न संपलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. चला आपण आजच्या भागातला गृहपाठाचा प्रश्न पाहूया, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. उत्तर दिल्याशिवाय पुढे जाऊ नका. बघा, आजचा प्रश्न आहे, अध्ययनाच्या प्रक्रियेत प्रेरणा डॅश 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 विद्यार्थ्यात अध्ययनाविषयी गोडी निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती मजबूत बनविते, मागील शिकलेल्या नवीन उपागमापासून वेगळी करते, विद्यार्थ्यांच्या एका दिशेने विचार करण्यासाठी योग्य आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि हे जे व्हिडिओ सिरीज आहे आपली 1000 प्रश्नांची, ही तुम्हाला नक्कीच 30 पैकी 30 गुण मिळवून देऊनच जाणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवा आणि अभ्यास करत राहा. आपल्या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा. चला भेटू असंच पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.